नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुविचाराने. सुविचार असा आहे, नहि सुवर्णम तपसा विनिर्मलम, नहि सुवर्णम तपसा विनिर्मलम. म्हणजे सोनं जसं तापवलं की ते अधिक शुद्ध होतं, तसं माणसावर संकट आली किंवा माणसाने कष्ट भोगले की तो अधिक परिपक्व होतो. मित्रांनो, सुविचारामध्ये सोन्याचा उल्लेख आहे, तर आज सोन्यासारखा विषय घेऊन आलेलो. खरं तर सोन्याविषयीचाच विषय आम्ही आज घेऊन आलेलो. पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे सुवर्ण प्राशन, समज गैरसमज आयुर्वेदीय दृष्टिकोन. बरोबर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. मित्रांनो, सर सुप्रसिद्ध आहेत, आपल्याला परिचित आणि आवडतं असं व्यक्तिमत्व आहे जमदग्नी सरांचं. तर तरी आपले जे नवीन मित्र आहेत त्यांच्यासाठी सरांचा पुन्हा तुमच्याशी ओळख करून देतो. वैद्य समीर गोविंद जमदग्नी, आपण ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आहात, आयुर्विद्येत पारंगत आहात. गेल्या 40 वर्षापासून पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे प्रमुख यशस्वी चिकित्सक म्हणून कार्यरत आहात, आपली सेवा देत आहात. सर श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून आपली सेवा देतात. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर रुग्णालय बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून सरांनी सेवा दिलेली आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, विविध प्रकारचे जे सिंड्रोम्स आहेत या आणि इतर अनेक आजारांच्या उपचारांमध्ये सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी म्हणा किंवा साहित्य, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती सरांकडून आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. आणि मित्रांनो, वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी तज्ज्ञ वैद्यांची टीम म्हणजेच संघ सतत कार्यरत असतो. त्याचा आपण लाभ जरूर घेऊ शकता. जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेदीय अध्ययन या उपक्रमाद्वारे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचं शिक्षण विनामूल्य दिलं जातं. देशभरातील आणि परदेशातील आयुर्वेदाचे विद्यार्थी व डॉक्टर्स म्हणा, वैद्य म्हणा, या रुग्णाचे आयुर्वेदीय निदान व चिकित्सा कशी करावी यासाठी सरांचं मार्गदर्शन घेत असतात. आणि मौलिक मार्गदर्शनासाठी गुरुवचन चॅनेलद्वारे यूट्यूब आणि फेसबुक या डिजिटल माध्यमातून देखील सर विनामूल्य प्रशिक्षण देतात, विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. आणि नुकतीच अभिनंदनाची गोष्ट असं आहे की सरांना नुकताच राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार या पुरस्काराने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आणि राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ या संस्थांमार्फत आयुर्वेद क्षेत्रात उत्कृष्टता मिळवणाऱ्या वैद्यांना हा पुरस्कार दिला जातो. तो पुरस्काराने सरांचा गौरव करण्यात आलेला आहे. आणि देशात व परदेशात आयुर्वेद शास्त्राच्या प्रचार आणि प्रसारात दिलेल्या योगदानासाठी सरांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. आणि पहिला प्रश्न, सुवर्ण प्राशन या शब्दापासूनच याची व्याख्या काय त्याविषयी सर कृपया मार्गदर्शन करा. कसं होतं, सुवर्णप्राशनचं प्रकरण हल्ली एक या 8-10 वर्षाच्या काळात खूप फोफावलेलं दिसतंय. आणि ते म्हणण्याचं कारण असं की लोकांना हा शब्दच फारसा माहीत नव्हता, की म्हणून आपल्या शालेय जीवनामध्ये आयुर्वेदाचा ओकाठो लोकांना माहीत नसतो. आता हळूहळू आपल्या करिक्युलममध्ये तो जर यायला लागला तर 12वी नंतर आयुर्वेदाची जी ओळख होते त्याच्या आधीच ते होणं शक्य आहे. तर असं आहे की हा कश्यप संहितेमधला विषय आहे, बालरोगाच्या संबंधातला. पेडियाट्रिकचा जो ग्रंथ आहे आयुर्वेदातला तो म्हणजे कश्यप संहिता आहे. आणि सुश्रुत संहितेमध्ये सुद्धा जातकर्म अध्याय जो आहे ना, जातकर्म विधी किंवा संस्कार, त्याच्यामध्ये हा एक लेहन संस्कार म्हणून सांगितलेला आहे. आपण चावून खाण्याचं अन्न असं एक प्रकरण असतं, खाद्य ज्याला म्हणतो. पेय म्हणजे पिण्याचं एक असतं, लेह म्हणजे काय चाटण्याचं एक असतं, आणि चोष्य असा प्रकारचा जो भाग असतो तो चोखून खाण्याचा असतो. अशा 4 पद्धतीचं अन्न असतं. तर पेय आणि लेह याच्यामधली जी कल्पना आहे ती म्हणजे ही सुवर्णप्राशनाची कल्पना आहे. प्राशन कशाचं करायचं ते लिक्विड गोष्टीचं, त्यामुळे ह्याचं स्वरूप जे आहे ते लिक्विड असणं खूप गरजेचं आहे, थेंबाच्या स्वरूपामध्ये. तो थेंब जो आहे तो पाण्यापेक्षा जास्ती थिक असणार आहे नक्की आहे.
तर हा जुना भाग जो आहे तो लक्षात जर घेतला आणि त्याच्याविषयीचं वर्णन जर बघितलं तर त्यात मुख्य प्रधान घटक जे आहे ते म्हणजे सोनं असतं आणि ते उगाळून घासून दिलं जातं. या घासलेल्या सोन्याचा पोटामध्ये काहीही उपयोग होत नाही, शौचाच्या मार्गावाटे ते तसंच बाहेर पडून जाऊ शकतं. HNO3 आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड ह्याच्यामध्ये सोनं जर घातलं किंवा प्लॅटिनम घातलं तर ते विरघळू शकतं, पण ते खूप करोजिव्ह असतं. त्याच्या फ्यूज जर नाकामध्ये गेल्या तर आपलं फुफ्फुस जे आहे ते गळून पडू शकतं, इतपत ते त्रासदायक आहे. त्यामुळं सोन्याचं भस्म करून ते वापरणं ही प्रक्रिया आत्ताच्या काळामध्ये होते. पूर्वीच्या काळी ते घासून दिलं जायचं. पण इतर जे पदार्थ आहेत त्यातले शंखपुष्पी आहे, ब्राह्मी आहे, जटामांसी आहे किंवा वेखंडासारखा पदार्थ आहे किंवा संज्ञा स्थापन गण अख्खा पडलेला आहे की जो वापरता येतो आणि इतरही वनस्पती वापरता येतात. आणि त्या जर दगडावरती घासल्या गेल्या ना तर त्याचे फायटो नॅनो पार्टिकल्स तयार होत असतात आणि हे जे आहेत ना ते खूप उपयोगी पडत असतात. त्याचाच वापर जो आहे तो या लेखनविधीमध्ये प्राधान्याने केला जातो. पण होतं असं की लोकांच्या बाबतीत मनामध्ये खूप समजुती असतात आणि गैरसमजुतीसुद्धा असतात. सोनं इतक्या लहान मुलांना द्यावं का, कच्चं सोनं चालेल का, त्यात तांबा असेल तर काय, पुन्हा 2 ड्रॉप आणि 3 ड्रॉपने काय फरक पडणार आहे का, जुनं काहीतरी सांगितलेलं आहे आणि याच्याविषयी काही रिसर्च झाले नाही तर कशाला वापरायचं. लोकांना रिसर्च चालला हेही माहीत नसतं, पण हे ठोकून द्यायचं की आयुर्वेदात रिसर्च चाललेलं नाही आहे. आपलं जे आहे ना त्याला दूषणं ठेवायची खूप मोठी प्रक्रिया आहे. इतर देश असं करत नाही, त्यांच्याकडच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या जपत असतात. तर कुठंतरी स्वाभिमान आणि अस्मिता ठेवून जर हा विषय जर बघायला लागलात तर ह्याच्यात चालणारं कामही समजेल. आणि टाईम टेस्टेड काही गोष्टी ज्या असतात ना त्यासुद्धा आपण अंगीकारायला पाहिजेत आणि त्याचाही वापर जो आहे तो आपल्या सगळ्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ठेवणं हे खूप गरजेचं असतं. मूल आहे आणि त्याला मध चालेल का, 1 वर्षाच्या आतल्या मुलांना शक्यतो मध देऊ नये, परंतु नंतरच्या मुलांना तो दिला तर चालणार आहे. तुपाचा काय उपयोग आहे, त्यांनी कोलेस्ट्रॉल वाढेल का, मुलं जाड होतील का आमची, दूध तूप एकत्र घेतलं तर चालतं, पण मध आणि तूप आहे ते समप्रमाणात गेल्यावर विषासारखं मारवलं होईल का, आमच्या मुलांची खरोखरच बुद्धी वाढेल का, उंची वाढेल का, असे नाना प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात. आणि त्याच्याविषयीचा जो आयुर्वेदातला सैद्धांतिक भाग आहे तो आणि त्याच्याबरोबरीनं त्याचा रिसर्च जो आहे त्याच्या संबंधातलं जे काही बोलणं आहे ते सगळं या व्याख्यानामध्ये आपल्याला करायचं आहे. तोंडामध्ये हे औषध घातल्यानंतर सबलिंग्वल ह्याची ॲक्शन जी आहे ती 2 सेकंदात आपल्या ब्रेनकडं आणि 9 सेकंदात आपल्या यकृताकडं होत असते, हे कुठेतरी लक्षात घ्या. ह्याच्याबरोबरीने गट ब्रेन ॲक्सेस जो आहे तो याने डेव्हलप होत असतो आणि त्या मुलावरती खूप चांगले परिणाम येऊ शकत असतात. आता हे प्रकरण जे आहे ते करायचं केव्हा आहे तर बालवयामध्ये हे करायचं आहे. आता बालची जी व्याख्या आहे ती 16 वर्षापर्यंत जे वय ते बाल म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे कुक्कुलं बाळ आणि तुमच्या मांडीत आहे आणि त्याला बाल म्हटलं असं नाही आहे. त्यामुळं बालानाम चांगवर्धनम हा जो भाग आहे ना तो उंची वाढवण्यासाठी उपयोगी आहे. आपल्या बऱ्याच राजकीय ज्या सरकारी संस्था ज्या आहेत त्यांना हे माहीतसुद्धा नाही की आयुर्वेदामध्ये उंची वाढवण्यासाठी औषध असतं आणि जुना कोणता तरी एक रूल आहे त्याच्यामध्ये इंग्रजांनी केलेला की उंची वाढवण्यासाठी औषध नसतं. तर आयुर्वेदात ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो अनुवंशिकता असलेल्या खुज्या लोकांसुद्धा ह्या औषधांचा उपयोग होत असतो आणि त्याची पायाभरणी किंवा नांदी जी आहे ती स्वर्णप्राशनामध्ये असते, हे कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. मस्तिष्काशी संबंधित गोष्टी ज्या वेळेला आपण दुरुस्त करत असतो त्यावेळेला तो मज्जा धातू आहे आणि त्या मज्जेच्या बरोबरीने विचार करताना रस, रक्त, मांस, मेद, अस्थी आणि मग मज्जा आहे. तर हाडं वाढवल्याशिवाय बुद्धीचा आतला मगजाचा जो भाग आहे मज्जेचा तो वाढूच शकत नाही. तर हायपोथेटिकली तर हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि तसं करूनही दाखवलेलं आहे. बरेच वैद्य त्याच्यासाठी औषधसुद्धा देत असतात. पण व्यक्तिमत्व विकास या नावाखाली आपल्याला ते द्यायला लागतं. उंची वाढवणं असं म्हटलं की सरकारने तुम्हाला पकडतं. तर हा जो भाग आहे ना तो आता संशोधनाने हळूहळू दुरुस्त व्हायला लागलेला आहे. जपानसारख्या लोकांनी फक्त व्यायाम करून उंची वाढवलेली आहे 1.5 इंचापर्यंत. आपल्याबरोबर त्याच्याबरोबरीनं आयुर्वेद आहे हे कुठंतरी लक्षात घ्यायला पाहिजे आणि अक्रॉस द टेबल बसून हा विचार करून लोकांनी ते नियमसुद्धा आता बदलायला पाहिजे अशी आत्ताची परिस्थिती आहे. तर हा भाग पूर्वपीठिकेचा एवढ्यासाठी सांगितलेला आहे की ह्याचा परिणाम फक्त बालकांच्यावरती येणार आहे का हो, तर पेय गोष्ट आणि लेह हे इतरही माणसं घेऊ शकत असतात. इतकंच नव्हे तर फक्त बुद्धिस्मृती एकाग्रता वाढण्यासाठी वगैरे जो काही व्याधिक्षमतेसाठी लेहनाचा विचार केला जातो, सुवर्णप्राशनाचा विचार केला जातो, हा एवढाच नसून समजा मूल जन्माला आलेला आहे आणि त्याला हृदयाचा कंजनायंटल ॲनॉमली आहे, VSD आहे, ASD आहे, तर त्याचं सुवर्णप्राशन वेगळं असतं. त्या श्वासकाळ चिंतामणीसारखी औषधं, लाक्षा, अबरक असं घालता येत असतं. दुसरं एक मूल असतं तर डाऊन सिंड्रोमचं असतं,
तर त्या मुलांना जटामसीचा पदार्थ, वेखंडासारखा पदार्थ, ह्याच्यावर रौप्य भस्म हे सुद्धा पोटात देता येत असतं. तिसरी कोणती तरी व्यक्ती असते की त्यांना संधिवाताचा लहानपणापासून सगळ्यांना त्रास असतो. अशा लोकांना वात रक्तांतक रसाच्या बरोबरीने सोनयुक्त ब्राह्मी वेटी दिले तर त्याचा फायदा होत असतो. म्हणजे तुमच्या बालकाला जर आरोग्य व्यवस्थित पहिल्यापासून असेल, तो स्वस्थ असेल, तर तुमचं लेकरू सगळ्याच बाजूनी शारीर मानक वाढ त्याची होण्यासाठी आणि नंतर स्पिरिच्युअलिटी त्याची वाढण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आणि जर तुमच्या मुलाला काही आजार असतील तर तो वैद्य जो आहे तो त्या पद्धतीने औषधांची आखणी करतो आणि लेहनविधी करत असतो. हे कुठेतरी लक्षात यायला पाहिजे. जसं हे लहान मुलांच्या बाबतीत 16 वर्षापर्यंत आहे, तसं 16 वर्षानंतर सुद्धा च्यवनप्राशसारखं रसायन देता येतं, जे चाटून खाता येतं. ब्राह्मी प्राशसारखं औषध देता येतं. सारस्वत घृतासारखं प्रकरण देता येत असतं. म्हणजे स्वर्णप्राशन ही फक्त एक संज्ञा आहे आणि त्याचे अनेक डेरिव्हेटिव्ह जे आहेत ना, ते आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. हे कुठेतरी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर हे प्रकरण करायचं कशासाठी असं जर बघितलं तर त्याचे फायदे काय आहेत असं जर बघितलं तर तुमचं बल जे आहे शरीराचं बालकाचं ते वाढतं, त्याची ताकद वाढते. अग्नीचं बल वाढतं, म्हणजे भूक चांगली वाढायला सुरुवात होते. मेधा म्हणजे पुस्तकं वाचल्यानंतरचं जे ज्ञान उत्पन्न होणार आहे ते आणि त्याची स्मृती हे उत्तम पद्धतीने वाढू शकते. एकाग्रता त्या मुलाची वाढते. त्याची ADHDची जी सवय असते, खूप हायपर ॲक्टिव्ह जी मुलं असतात ना, ती शांत व्हायला लागतात आणि कॉन्सन्ट्रेशन ऑन वन पॉईंट त्यांचं व्हायला लागतं. आयुष्य म्हणजे आयुष्याला हितकारक असं हे लेहनविधी सांगितलेलं आहे, कारण त्यात सोन्यासारख्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं अनुबंध टिकून राहतो. मन, बुद्धी, अहंकार, आत्मा किंवा शरीर जे आहे यांचं अंतःकरण चतुष्टयाशी असलेला संबंध जो आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. कोश जे शरीरातले सांगितले त्यातल्या मनोमय कोश, प्राणमय कोश आणि अन्नमय कोश जो आहे ना, त्याच्यावरती सुद्धा याचं काम जे आहे ते आपल्याला दिसून येतं. हे वृक्ष म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे. तरुण वयामध्ये वृक्षत्वाचा संबंध येतो असं आपल्याला वाटतं, पण मनाला हितकारक आणि शरीरातल्या प्रोपगेशन करणाऱ्या प्रत्येक धातूला सुद्धा उपयोगी पडेल असं सामर्थ्य जे आहे ते या सुवर्णप्राशनामध्ये असतं. त्यातल्या वनस्पतींच्यामध्ये सुद्धा हा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे. आता तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या घटना आहेत आणि मनामध्ये होणाऱ्या आहेत बालकांच्या, त्यात समज वाढणं हा भाग खूप महत्त्वाचा असतो. बुद्धिस्मृती, एकाग्रता आणि त्याचा आवाका वाढणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. हायपर ॲक्टिव्हिटी जो आहे तो कमी होणं हे गरजेचं असतं. मेंदूची कार्यशक्ती जी आहे ती वाढण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. तुमचा IQ जो आहे तो बूस्टअप होण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होत असतो. ह्याच्याबरोबर तुमची व्याधी प्रतिकारशक्ती आहे ती बालकाची वाढायला लागते. त्या मुलाला सतत कफाच्या काळामध्ये तुम्ही गोड खायला देताय, चिकट पदार्थ देताय, वेगवेगळ्या पद्धतीची सप्लिमेंट्स देताय आणि ते मूल नको नको म्हणत असतं, कारण त्याला खरी भूकच लागत नसते. बालवय आहे, कफाचं वय आहे, कफ वाढणारा पदार्थ खाल्लाय, कफाचा ऋतू आहे, सकाळच्या वेळी तुम्ही त्याला दूध देताय आणि ते सुद्धा म्हशीचं आणि त्यात कोणता तरी चिकट पदार्थ टाकून, तर त्याला भूक कशी लागू शकेल. तर अग्निमांद्य त्याने उत्पन्न व्हायला लागतं. एक साधं आयाने जरी केलं ना की आपल्या मुलाला खायला द्यायचं जे आहे ते त्याच्या मागण्यानुसार जर दिलं तरी मुलांची आजारपणं कमी येतात. तर हे आमपाचनाचं काम आणि पोट चांगलं करण्याचं काम वेखंडासारखी वनस्पती करत असते. बुद्धिस्मृती, एकाग्रता वाढण्यासाठी शंखपुष्प आणि ब्राह्मी जी आहे ती उपयोगी पडत असते आणि मग बुद्धीचा आवाका मुलांचा वाढायला लागतो. श्रुतधर म्हणजे 6 महिने जर हे सतत केलं गेलं स्वर्णप्राशनाचं प्रकरण, तर वाचलेलं पटकन लक्षात राहतं, ऐकलेलं पटकन लक्षात राहायला लागतं. एका महिन्यामध्येच ही मेधा जी आहे ती त्या मुलांची वाढायला लागते. तर असं वातावरण जर तुम्ही तयार केलं आणि बुद्धिवर्धक असा सात्विक आहार जर त्या मुलांना दिला गेला ना, तर जबरदस्त परिणाम जो आहे तो तुमच्या मुलांच्या बुद्धीवरती येतो. आणि हे सगळं घडत असताना भूक चांगली झाली की बुद्धी, स्मृती, एकाग्रता चांगली होते. रसरक्त मांसमध्ये धातू चांगले व्हायला लागतात, त्यामुळे त्या मुलांची उंची वाढायला लागते. वर्ण म्हणजे त्वचा त्यांची सुधारायला लागते. आता वर्ण हा फक्त त्वचेच्या बाबतीत नाही आहे, आतड्याला जसा रंग असायला पाहिजे तो जर तसा झाला तर पाचनशक्ती सुधारत असते. हे सुद्धा कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. तसंच केसांचा वर्ण आहे, डोळ्याचा वर्ण आहे, अनेक ठिकाणचे जे वर्ण आहेत ना ते चांगलं करण्याचं सामर्थ्य जे आहे ते या मुलांच्यामध्ये येत असतं. ह्याच्याबरोबरीनंच आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला काही त्वचाविकार उत्पन्न होत असतात त्यावेळेसुद्धा ह्याच्यातल्या सुवर्णभस्माचा अप्रतिम फायदा जो आहे ना तो मुलांच्या त्वचेवरती होता असं लक्षात येतो. इम्युनो सिस्टीम बूस्टअप होते. वेगवेगळे जे शरीरातले इंटरलिसिससारखे प्रोटीन्स जे आहेत ना त्यांचे सिग्नल जे आहेत ना ते चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतात असं याच्यावरती रिसर्च झालेला आहे. तर हे सगळं लक्षात घेतलं तर हा स्वर्णप्राशन विधी जो आहे तो फक्त बालकांसाठी असं नाही आहे. लहान मुलांना तो 16 वर्षापर्यंत देता येतो. तरुण लोकांनासुद्धा तो नंतर देता येतो की त्यांची कपॅसिटी शरीराची जी आहे ती खूप वाढते, बुद्धीचा आवाका जो आहे तो वाढतो आणि सारासार विचार जो आहे ना तो त्यांना चांगला जमा लागतो. सिलेक्टिव्हिटी कोणती आहे आणि ध्येय कोणतं ठरवायचं याच्याविषयी कन्फ्युजन त्यांची दूर होतात. एन्झायटी, स्ट्रेस, टेन्शन, अवसाद जो आहे तो कमी यायला सुरुवात होते आणि मज्जातंतू आणि मस्तिष्क यांचं जे सुधारणा आहे न्यूरोट्रान्समिशनच्या
लेवलवरती ते सुद्धा ह्याच्यामुळं सुधारायला सुरुवात होते. मनुष्य म्हातार होत असतो त्यावेळेला मग रसायन विधी जो आयुर्वेदात सांगितलेला आहे तशा पद्धतीने जर केला गेला या सुवर्णप्राशनाच्या हिशोबाने सकाळी लवकर उठून आणि त्याच्याबरोबर विविक्षित खाणं पिणं जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला वृद्धापकाळ जो आहे ना तो सुद्धा चांगल्या पद्धतीने जगता येतो. आजार नाही आहेत मनाला आणि शरीराला आणि दीर्घायुष्य झालं तर त्याच्यात मजा आहे आणि त्याच्यासाठी वयस्थापन गण आहे, संज्ञास्थापन गण आहे. आत्ता आपण या लेक्चरमध्ये सांगणार आहे ती औषधं आहेत याचा वापर म्हाताऱ्या लोकांचासुद्धा करता येतो. त्यामुळे सुवर्णप्राशन हे फक्त लहान मुलांच्या अखत्यारीतलं प्रकरण आहे असं नसून त्याचं मॉडिफिकेशन करून अनेक औषधं आपल्याला देता येत असतात. हे कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे लक्षात घेऊन जवळच्या वैद्याला जाऊन तुम्ही भेटायला पाहिजे आणि तुमच्या तब्येतीसाठी घरचे जे आबालवृद्ध जे आहेत, स्त्री पुरुष आहेत, वयात येणाऱ्या मुली आहेत, वयात येणारे मुलं आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही हा प्रकार करून बघा तर तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा जो आहे तो मनावरती आणि शरीरावरती झालेला दिसून येईल. जमदग्नी सर, तुम्ही ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आहात तर तुमच्या तोंडून आम्हाला सुवर्णप्राशनाच्या इतिहासाविषयी देखील ऐकायला आवडेल आणि सोबत समाजामध्ये काही समज गैरसमज आहेत का तर त्यावर देखील थोडा प्रकाश. आता आपण मगाशी जे बघितलं सुवर्णप्राशनाच्या संबंधातले जे समज आणि गैरसमज ते बरेचसे आत्ता आपण बघून झालेले आहेत. परंतु लोकांच्या मनात जो एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे हे हेवी मेटल्स ह्याच्यात वापरलेले आहेत आणि आमच्या मुलाला चालेल का. तर हेवी मेटल्स करत असताना हे नॅनो पार्टिकल्स तयार होत असतात. अभ्रक भस्म आहे किंवा सुवर्णभस्म आहे तर 5 ते 10 नॅनोमीटर एवढा त्याचा छोटासा साईज असतो आणि ज्यावेळेला रक्तवाहिन्या आपण लक्षात घेतो ना त्याच्यातला आतला प्लाक वगैरे जो आहे तो आणि रक्तवाहिनी जर बघितली तर साधारण 0.5 मिलीमीटरपर्यंत असते. तर आत साठलेला प्लाक जो आहे तो हे सुवर्णभस्म जे आहे ते 1 मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणात जरी दिलं काळ्या अर्जुनाबरोबर किंवा नुसत्या अर्जुनाबरोबर किंवा ब्राह्मीबरोबर घासून तर त्या आतमध्ये जाऊन तो प्लाक जो आहे तो काढतं, ते डिसइंटिग्रेट करतं, त्याचे क्रिस्टल जे आहे ते युरिनाटे बाहेर पडत असतात. तुमच्या ब्रेनचं रक्तवाहिन्या अशा पद्धतीने जर तयार व्हायला लागल्या आणि ब्रेन उत्तम तयार झाला तर त्याचा परिणाम म्हणून तुमच्या बुद्धिस्मृती एकाग्रतेचा त्याचा परिणाम होतो. स्मृती चांगली तल्लख राहते. ब्रेन जितका चांगला आणि न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम जेवढे कमी तेवढं शरीरातल्या रक्तवाहिन्यांच्यावरचं कामसुद्धा चांगलं व्हायला लागतं. कारण मज्जाधारा कला आणि पित्तधारा कला ही आयुर्वेदाने एक सांगितली आहे आणि पित्तधारा कला जी आहे किंवा पित्त जे आहे ते रक्ताच्या आश्रयाने राहतं आणि रक्ताचं मूलस्थान जे आहे ते यकृत आहे. तर यकृतापर्यंत त्याचा परिणाम येतो ब्रेन ॲक्सिसच्या गट ॲक्सिसच्या हिशोबाने आणि त्यामुळं रक्तवाहिन्या चांगल्या, रक्त चांगलं, यकृत चांगलं आणि मस्तिष्क चांगलं ह्याच्यापेक्षा शरीराला आणखी काही कशाची गरज पडत नाही. मज्जा चांगली झाली की पुढचा शुक्रधातूही चांगला तयार होतो, इम्युनो सिस्टीम ही चांगली परिणाम करायला लागते आणि मनापर्यंत त्याचा परिणाम चांगला येतो. म्हणजे शरीरही चांगलं आणि मनही चांगलं असं करणारा जो विधी आहे तो म्हणजे हा सुवर्णप्राशनाचा विधी आहे. हे कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या हिशोबाने हा जो विषय आहे तो अजूनसुद्धा आपण मोठ्या प्रमाणावरती समजून घेणार आहे. फारच छान. मित्रांनो, जमदग्नी सर आपल्याला छान मार्गदर्शन करतात. सुवर्णप्राशनाविषयी समज गैरसमज आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन काय त्याविषयी आपली चर्चा सुरू आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर आणि आज आपली चर्चा सुरू आहे सुवर्णप्राशन, समज गैरसमज आणि आयुर्वेदीय दृष्टिकोन आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य जमदग्नी सर आपल्याला मार्गदर्शन करतात. चर्चा आपण पुढे नेणारच आहोत पण सर नेहमी आपल्यासाठी आरोग्यवर्धक टिप्स घेऊन येतात. तर आपण ज्या सरांनी आपल्यासाठी खास टिप्स आणल्यात त्या बघूया. टिप नंबर 1, सर्व त्वचा विकारांमध्ये बाभळीची फुले कुटून त्याचा लेप करावा आणि पोटामध्ये गंधक रसायन हे औषध वैद्याच्या सल्ल्याने सतत 3 महिने द्यावे. त्याचा चांगला फायदा होतो. दुसरी टिप, आपण फोटो पण काढू शकता. टिप नंबर 2, लघवीला फार होत असल्यास 10 ग्रॅम बेलफळ व 5 ग्रॅम सुंठ यांचा अर्धा लिटर पाण्यामध्ये 1 अष्टमांश म्हणजे 1/8 काढा करावा आणि 7 दिवस घेतल्यास वारंवार होणारी लघवी कमी होते. महत्त्वपूर्ण अशी टिप.
त्वचा विकार आणि लघवीवर. सर, विषयाकडे वळतो आणि सुवर्ण प्राशनाचं पूर्वकर्म काय आहे, त्याच्यानंतर पुष्य नक्षत्रावर ते घेतलं जातं असं आम्ही ऐकतो वाचतो, तर त्याविषयी देखील सांगा आणि प्रधान कर्म काय आहे त्याविषयी कृपया आम्हाला मार्गदर्शन खूप करा. छान प्रश्न विचारला निखिलजी. असं आहे की पूर्वकर्म प्रत्येक गोष्टीत पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात्कर्म असं असतं. आता सुवर्णप्राशन हे लहान मुलांच्या बाबतीत असल्यानं फारसं काही नाही आहे त्याच्यामध्ये, पण त्याला शीला साफ झालेली असेल तर चांगलं, मोकळं पोट असेल आणि सकाळची वेळ असेल तर खूप चांगलं, आणि बाळाला व्यवस्थित आंघोळ घालून डोक्यावरून अभ्यंग वगैरेवरून झोपून वगैरे नंतर जर वैद्याकडे नेलं तर त्याचा परिणाम जास्ती चांगला येणार आहे. मोठा माणूस आणि सुवर्णप्राशनासारखा रसायनविधी तो करतोय किंवा लेह घेतोय तर त्याला पंचकर्म करून शरीराची शुद्धी करणं, यवागू जी आहे ती पोटात 3, 5 किंवा 7 दिवस देऊन हरित की नाम चूर्णाने, पिप्पली मिरच्याने एक चूर्ण सांगितलेलं आहे, वाघबटाने किंवा चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे, ते घेऊन कोठा साफ करायचा आणि ती बाह्य शुद्धी, आभ्यंतर शुद्धी झाली आतून की मग शरीरामध्ये दिलेलं औषध आणि रसायन चांगलं लागू पडतं. तर हे पूर्वकर्म म्हणता येईल. पुष्य नक्षत्रात असं म्हणतात, लोकांना वाटतं हे काय चाललं, यांचं मुहूर्त बघतायत, हे करतायत, लग्नही मुहूर्तावर ते लावतायत, वास्तुशांत मुहूर्तावर ते करतायत, हे काय चाललं हिंदू लोकांचं, असं बऱ्याच लोकांना वाटतं. तर वसंत ऋतू आला की फुलं यायला सुरुवात, आता आंब्याला नंतर आंबा उत्पन्न होतो. स्त्रियाने पाळी आली की 12व्या दिवशी त्यांचं ओव्ह्युलेशन होतं. ऋतुकाळ धरला जातो तसा रजस्वाला परिचर्या धरली जाते. 9 महिने झाले की बाळ जे आहे ते आपोआप जन्माला येण्याच्यासाठी प्रवृत्ती सुरू होते. म्हणजे काळ जो आहे तो तुमच्या ओरावरती तुम्ही माना किंवा न माना बसलेला आहे. खाद्यन्यात्मा मनक कालो दिशष्ट द्रव्य संग्रह, हे कारण द्रव्य जर सांगितलेलं असेल आणि तुम्ही मुहूर्त आणि काळ पाळला नसेल तर मग तुम्ही कोणत्या पद्धतीने सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहेत असा प्रश्न मनात यायला लागतो. त्यामुळे काळाचं महत्त्व जे आहे ते आयुर्वेद मानतो. जे चांगले वेळा सांगितलेल्या त्या वेळावरती ते काम करायला लागल्यावर त्या परंपराचं महात्म्य जे आहे ते सुद्धा त्या क्षणाला चिकटतं. आपल्या मनाची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह व्हायला लागते आणि त्याचाही प्लास्टिक जो आहे तसा म्हणण्यासारखा परिणाम येतो. प्लास्टिक नाव हे नुसतं म्हणण्यासाठी घेतलं, परंतु त्याचा खरोखर चांगल्या पद्धतीने परिणाम येणे ही प्रक्रिया घडत असते. पेपर 3 तासात सोडवायचा आहे, काळ आहे, मुहूर्त आहे, त्यांनी दिलेलं आहे सरकारने आणि त्यावेळी तुम्ही करत असता. तर तसंच हे मुहूर्ताचं प्रकरण पुष्य नक्षत्राचं आहे. तर पुष्य नक्षत्र हे जे आहे ते 27 नक्षत्रापैकी जे काही तुमची जी नक्षत्र आहे त्यातला 8वं नक्षत्र जे आहे ना ते म्हणजे पुष्य नक्षत्र आहे. आणि याचा जो देवता सांगितलेली ती बृहस्पती म्हणून सांगितलेली आहे, बुद्धीची देवता आहे, गुरु. आणि याचा ग्रह जो सांगितला आहे तो शनी आहे. त्यामुळे डिटर्मिनेशन वगैरे जे आहे ना ते वाढण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होतो. एवढंच नाही तर त्याची जी चिन्ह सांगितली त्याच्यात गोस्तन सांगितलेलं आहे. हे वृद्धी आणि पोषकाने अन्न देणारं आणि भरभराट करणारं असं लक्षण आहे, असं चिन्ह आहे. दुसरं कमल हे त्याचं चिन्ह सांगितलेलं आहे. तर कमलातून उत्पत्ती जी आहे जी झालेली आहे ब्रह्म्याची ती जर लक्षात घेतली तर नवनिर्मिती आणि रिजनरेशन जे आहे तुमच्या बुद्धीचं किंवा शरीराचं हे त्यांनी तुम्हाला शक्य होणार आहे. नंतरचं चिन्ह आहे ते बाण म्हणून सांगितलेलं आहे, पुष्य नक्षत्राचं चिन्ह. तर बाण म्हणजे काय, ध्येय तुमचं नक्की होणं, एकाच पॉईंटवरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणं, एकाग्रता होणं, ह्याचं ते द्योतक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्याची जी वनस्पती सांगितली ती पिंपळ सांगितलेली आहे. काही जण रासनासुद्धा धरतात, परंतु पिंपळ हे खूप चांगलं प्रकरण आहे की जे इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अश्वत्थम सर्व वृक्षाणाम असं भगवंतांनी श्रीकृष्णाने गीतेमध्ये आपली विभूती सांगितलेली आहे. तर ते पान जे आहे ते एक पान खाणं म्हणजे पाव किलो गाईचं तूप खाण्यासारखा परिणाम येतो असं आयुर्वेद धरतो. हे आयुर्वेदाचं म्हणणं आहे, आधुनिक शास्त्र नाही. त्यात खोलून कुठंतरी चिरफाड करून तूप शोधायचं नाही किंवा फॅट शोधायचं नाही. त्याचा शरीरावरती येणारा इम्पॅक्ट जो आहे मेधेवरती तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती रविवारच्या दिवशी जर तुम्ही हे लेहनविधी जर केलात तर त्याचा पाणा खूप चांगला येत असतो. पुष्य नक्षत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्पेशली बायकांना सोने खरेदी करण्यासाठी म्हणून. परंतु रविवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर रवी पुष्य असं त्याला म्हटलं जातं आणि सर्व सिद्धीचं ते कारण असं सांगितलेलं आहे. तर मला वाटतं एक फोन येतो तो आपण घेऊया आणि मग आपला विषय पुढे. तुम्ही बोलत असता तेव्हा आम्हाला ऐकतच राहावंसं वाटतं. आपण फोन पण घेऊया आणि त्यांच्या प्रश्नाचं देखील समाधान करूया. महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र पुण्याहून आपल्याला फोन आहे. मंगलताई आपटे यांचा फोन आहे. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. मला असा आता प्रश्न विचारायचा आहे की हॅलो, हा सलग बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की सुवर्णप्राश दिल्यानंतर एक तास काही खायचं नसतं का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सुवर्णप्राश दिल्यानंतर हा जो प्रयोग आहे तो सोन्याचं वळ उगाळून देतात लहानपणी, तर ते दिलं तर ते चांगलं असतं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्यांना पण आता जर सुवर्णप्राश तयार झालं तर ते किती उपयोगाला येईल असं मला वाटतं. तो एक प्रयोग व्हायला तयार झाला तर खूप अतिशय आनंद होईल मला तर सुवर्णप्राश. हां, तर चांगला प्रश्न विचारला आहे.
सोनं कच्चं उगाळून देणं हे करू नये आणि त्यात ताम्र वगैरे असेल तर त्याचे वाईट परिणामसुद्धा येऊ शकतात. सोन्याचं भस्म जे आहे वैद्यांनी बनवलेलं किंवा चांगल्या कंपन्यांनी बनवलेलं हेच वापरायला पाहिजे आणि ते खूप कमी प्रमाणामध्ये वापरायचं असतं. म्हाताऱ्या लोकांना किंवा प्रौढ लोकांनासुद्धा सुवर्णप्राशन करता येतं आणि त्याचा लेहनविधी थोडासा वेगळा असतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो सर्वंकष येतो. 1 तास आधी 1 तास नंतर काही खाऊ नये हे बरोबर आहे, परंतु खाल्लं गेलं म्हणून एकदम काही बिघडणार असं नाही आहे. परिणाम चांगला येण्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे. आता जुना विषय जो आहे तो आपण वाढवूया की याचं राशी तत्व जे आहे ते सोम तत्व म्हणून सांगितलेलं आहे आणि चंद्र जो आहे तो सोमशक्तीचा दाता असं सांगितलेलं आहे आणि तसं असेल तर चंद्रशक्ती जी आहे ती चंद्रबळ जे आहे ना त्या औषधाला उपयोगी पडतं. आमची औषधं आम्ही संग्रह करण्याचा विधी जो असतो बिया किंवा फांद्या वगैरे मुळं आम्ही या नक्षत्रावरती तोडून आणून ठेवत असतो. औषध ह्यावेळेला तयार करतो, शोधन मारण आणि भस्म यावेळेला तयार करतो, रसायनविधी ह्यावेळेला आपण करत असतो. तर या नक्षत्रावरती ते सेवन केलेलं तर जवळजवळ 10 पट त्याचा गुण जो आहे तो वाढतो असं लक्षात येतं. तर हे पुष्य नक्षत्राचं प्रकरण त्यामुळे लक्षात घेऊन त्यावेळेला हे करणं खूप गरजेचं आहे असं लक्षात घ्या आणि दर महिन्यातून 27 दिवसांनी हे नक्षत्र येत असतं त्यावेळेला ते दिलं जायला पाहिजे. हे असताना तुम्ही इतर वेळ केलं म्हणून बिघडणार आहे का? मुळीच बिघडणार नाही, किंबहुना ते करावंच. शरीरामध्ये त्याची अनुवृत्ती जर राहिली तर रस रक्त मांसमय अस्थि मज्जा शुक्र प्रत्येक धातूमध्ये ते जात असतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या बुद्धिस्मृती एकाग्रतेवरती खूप चांगला येत असतो. तर रोजही ते दिलं म्हणून बिघडत नाही, पुष्य नक्षत्रावरती ते नक्की करायला पाहिजे. तर हा नक्षत्रांच्या विषयीचा भाग जो आहे तो सांगून झाला. प्रधान कर्मामध्ये काय आहे, पूर्वेकडे तोंड करून आणि सकाळच्या वेळेला मुलाला आंघोळ पांघोळ वगैरे घालून नंतर अंगठ्याने किंवा अनामिका अंगुलीने ते चाटवायला सांगितलेलं आहे आणि त्या आईने देणं जास्ती चांगलं असतं. चमच्याचा वापर तुम्ही केला म्हणून बिघडत नाही. ड्रॉपची संख्या 2, 3, 4 अशी छोटी असल्या कारणानं तुम्हाला एक ड्रॉप म्हणजे जो आहे तो 0.05 ml एवढं ते असतं. मध किंवा घट्ट पदार्थ असेल तर 0.06 ml एवढ्या पद्धतीचा तो ड्रॉप असतो आणि 1 वर्षापासून 1 महिन्यापासून साधारण 16व्या वर्षापर्यंत जर तुम्ही द्यायला लागलात तर ही संख्या जास्तीत जास्त 7 ड्रॉपपर्यंत वाढते. कमी जास्त झालं म्हणून बिघडत नाही, पण एवढं पुरतं नॅनो पार्टिकल्स त्याच्या असल्या कारणानं. तर त्याच्यासाठी तुम्ही ह्याची इन्सुलिनची सिरीज वापरावी म्हणजे प्रिसाइजली तेवढा ड्रॉप पडतो किंवा 1 ml वापरला वापरला तर ते जास्ती सोपं पडत असतं. आणि हे केल्यानंतर एक लक्षात घ्या की 1 वर्षाच्या आतल्या मुलांना शक्यतो मध वापरायचं नाही. मधामध्ये स्वतःचं नॅचरल अँटीबायोटिक आहे आणि त्याचा खूप चांगला परिणाम येत असतो आणि प्रोबायोटिकसारखा सुद्धा त्याचा परिणाम जो आहे ना तो मधाचा येत असतो. तर त्यामुळे मध जो आहे तो आधी जर वापरला गेला तर ब्युटिलिझम नावाचा जो आजार आहे ना तो लहान मुलांना होऊन उलट्या जुलाब होऊ शकतात, थोडा ताप येऊ शकतो, अंग दुखू शकतं, पोट दुखू शकतं. हे खूप रेअर आहे, परंतु आधुनिक शास्त्राचं म्हणणं आहे म्हणून 1 वर्षाच्या आतल्या मुलांना तुम्ही मध या पद्धतीने देऊ नका. पण त्या मधावरती तुम्ही सिद्ध गृहीत दिलं तर काही बिघडत नाही आणि त्या जंतूंच्यावरती त्याचा चांगला परिणाम येऊ शकतो असंही घडू शकतं. तर हे प्रधान कर्म जे आहेत आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्याचा परिणाम जर बघायचा झाला तर इतक्या ड्रॉपच्या स्वरूपात त्याचा कसा काय परिणाम येईल असं आपल्याला वाटतं. तर 1 ड्रॉप जर पाण्याचा जर साधा घेतला ना तर त्यामध्ये 10 लाखापासून 1 करोडपर्यंत साधारण जंतू जे आहेत ते वाढू शकतात ते पाणी दूषित झाल्यानंतर. पाण्यामध्ये एवढं जर त्याचं व्हायरल लोड किंवा बॅक्टेरियल लोड इतकं वाढत जर असेल तर तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या आयुर्वेदिक औषधांचा गंधाचा भाग जो आहे मगाशी सांगितलं तसं फायटो नॅनो पार्टिकल्स त्याचे जर तयार झाले तर ते किती थिकली पॉप्युलेटेड असेल औषधाने आणि पोटंट असेल. त्याच्यामध्ये जी अल्कलॉइड्स आहेत ती वनस्पतीची अल्कलॉइड्स आहेत आणि आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन आपण बघत असतो, वनस्पती आपण मध्ये कार्बन डायऑक्साईड बघत असतो, सिलिका वगैरे हा भाग जो आहे तो निर्जीव गोष्टींच्यामध्ये असतो. पण नायट्रोजन नावाचा हवेतला जो भरपूर मोठ्या प्रमाणात असलेला वायू जो आहे ना तो आपण ॲसिमिलाइज करू शकत नाही, वनस्पती करू शकतात आणि वनस्पतीची जी अल्कलॉइड्स आहेत त्याचा स्केलिटन जो आहे तो त्या नायट्रोजनपासून तयार झालेला आहे. तर तुम्ही ते अल्कलॉइडच्या स्वरूपात पोटात घेतल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो जबरदस्त मोठ्या पद्धतीने येतो. गाडी सुरू करायची असते, गाडीचं धूळ जर बघितलं तर ते 3-3, 4-4 टनची ती गाडी असते आणि इग्निशन जास्त ते एवढी छोटीशी किल्ली किंवा बटन असतं आणि ते दाबलं तरी ते धूळ जे आहे त्या हलतं आणि पळायला लागतं 140 नाही 240च्या वेगाने. त्यामुळे मात्रा जी आहे ती महत्त्वाची नाही आहे, त्याच्यामध्ये असलेले जे वीर्य आहे ते महत्त्वाचं आहे, ते कशाचं बनलेलं आहे औषध हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे 2 थेंबांनी काय होणार आहे वगैरे असा वैद्यानही प्रश्न पडतो तर तो डोक्यातून काढून टाकायला पाहिजे. पोटामध्ये गेल्यानंतर तुमचे जे गुड मायक्रोब्स आहेत शरीरातले ते त्यांनी कसे एनहान्स होतात, वाढतात. प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिकसारखा परिणाम जो आहे तो ब्राह्मिणी मधानी तुपानी कसा येतो हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे आणि हे जर लक्षात घेतलं तर मग हा भाग जो प्रधान कर्माचा आहे तो झाल्यानंतर तो गुण तसा काय येतो
हे आपल्याला समजायला लागतं. मुलं आजारी पडणं कमी व्हायला लागतं. आजार आला तर तो पटकन बरा होतो, अँटिबायोटिकसारखी द्यायला लागत नाहीत. बाळ जेव्हा म्हणेल ना मला भूक लागली त्यावेळेला त्याला त्याच्याकडे बघायचं, तोपर्यंत बघायचं नाही. तुमचं घड्याळ बघून तुमच्या भुकेनुसार मुलाला खाणं द्यायचं नाही. ज्यावेळेला मूल म्हणेल खायला दे त्यावेळेला द्यायचं, तोपर्यंत बघायचं नाही. आणि ज्यावेळेला द्यायचं आहे त्यावेळेला आयुर्वेदिक औषधं आणि ही गुटी किंवा हे सुवर्णप्राशन जर केलं तर मुलांच्या तब्येतीमध्ये जबरदस्त सुधारणा होते. अदरवाईज प्रत्येक मुलांना हल्ली बालदमा असं सांगितलं जातं. कफाचं स्थान आहे आमाशय, तिथं गोड गोष्टी इतक्या पडल्या कफाच्या काळात तर तुमचं मूल जे आहे ते आजारीच राहणार. पोस्ट नेझल ड्रीप आली की त्याला थोडासा दमा लागणार. खाणं पिणं बंद करा, त्याचं लंघन सुरू करा, मूल आपोआप सुधारायला लागेल. त्याच्याबरोबर सुवर्णप्राशन करा. अरे छान सर, आपल्याला सोपी सोपी उदाहरणं देऊन आपल्याला समजवत आहे आणि समाज प्रबोधन करत आहेत. तर सरांशी अशी चर्चा सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्यासोबत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य जमदग्नी सर आहेत आणि आपल्याला समजवतात सुवर्णप्राशनाचा समज, गैरसमज, आयुर्वेदिक दृष्टिकोन. आणि त्याआधी सर नेहमीच आपल्यासाठी आरोग्यवर्धक मोती घेऊन येतात. तिसरी आणि चौथी टीप बघणार आहोत आपण. कॅमेरा रेडी ठेवा. टिप नंबर 3, डोळ्यातून विनाकारण पाणी येत असल्यास बोराची बी उगाळून त्याचे गंध काजळाप्रमाणे रात्री झोपताना डोळ्यात घालावे. हा प्रयोग सतत 2 आठवडे करावा. हृदयाशी निगडीत चौथी टीप आहे. तांब्याच्या पात्रामध्ये 1 ग्लास पाणी घालून त्यामध्ये 2 रुद्राक्ष भिजत घालावे आणि सकाळ संध्याकाळ हे पाणी प्यावे. याने रक्तदाब कमी होतो, नैराश्य, चिंता, ताणतणाव आणि भीती या गोष्टी कमी होतात. याबरोबर गायत्री मंत्राचा जप आणि भ्रामरी प्राणायाम केल्यास पहिल्या दिवसापासूनच फरक जाणू लागतात. हा प्रयोग सतत 6 महिने करावा. तर सरांनी आपल्याला भरपूर काही आज देण्यासाठी आणलेलं आहे. तर वेळ न दवडता सरांकडे जाऊया. सर, सुवर्णप्राशन आणि IQचा काय संबंध आहे? IQ वाढवता येतो का त्याविषयी देखील आम्हाला सांगा. आणि त्यानंतर साईड इफेक्ट्स काही आहेत का त्याविषयी देखील थोडं. बरोबर आहे. कसं आहे, IQ म्हणजे इंटेलिजन्स कोशंट जो आहे ना, तो नॉर्मल कोर्समध्ये 90 ते 110पर्यंत सरासरी असा धरला जातो. 140 वगैरे असेल तर बेस प्रखर बुद्धिमत्ता वगैरे म्हटलं जातं आणि 90च्या खाली असेल, 45 वगैरे असेल तर मतिमंदता असते. हे उघड आहे. परंतु हे होत असताना नॉलेजपेक्षा उत्सुकता जी आहे ना ती जास्ती महत्त्वाची आहे असं आईन्स्टाईनचं म्हणणं होतं. आईन्स्टाईनच्या काळामध्ये काय याचा शोध लागलेला नव्हता IQचा. नंतर लोकांनी त्याच्या रिसर्चनुसार त्याचा IQ जो आहे तो 140पर्यंत असावा असं काढलेला आहे. तर तो असं स्वतः म्हणतो की उत्सुकता जर असेल तर नवीन शोध लागतात, गरज असेल आणि उत्सुकता असेल तर ती शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. तर हा IQ जो आहे तो सोन्याच्या हिशोबाने वाढवता कसा येतो, तर तुमची भूक जर चांगली असेल आणि तुम्ही 2च वेळा जेवत असाल, सर्कॅडियन रिदम जर लक्षात घेतला तर चंद्र सूर्याच्या गतीशी संबंधित आपलं खाणं पिणं वागणं असतं. तर 2 वेळा भूक आणि एकदा शीला होणं असं जर व्हायला लागलं तर अग्नी संदूषित राहतो आणि अन्न जे आहे ते उत्तम पद्धतीपासून रसरक्त मांसमध्ये हे धातू उत्तम तयार होतात. लोक वारंवार खातात, ज्याला अध्यशन म्हटलं जातं. त्यांनी आम नावाचा पदार्थ पोटात तयार होतो आणि आमदोषम महाघोरम वर्जयित विषत होज्ञकं असं म्हटलेलं आहे. तर वारंवार चरायला आपण गाय म्हैस नाही आहे की आपल्याला रवंत करायला पोटामध्ये काही सिस्टीम ठेवलेली आहे. त्यामुळे माणसाने भूक लागली तर जेवायला पाहिजे. भूक लागली आहे की नाही असं वाटलं तर जेवू नये. संडासला लागली आहे की नाही लागली असं वाटलं तर संडासला जावं. हा साधा नियम पाळला तरी जमण्यासारखा आहे. भूक जेवढी प्रखर असेल तेवढा अग्नी प्रखर झाला की बुद्धी आणि मेधा जी आहे ती सुद्धा चांगली व्यक्त व्हायला लागते. ज्योतिषमती हे वनस्पती ह्यातल्या वापरता येते बऱ्याच वेळा याच्यामध्ये सुवर्णप्राशनामध्ये. तर ज्योतिषमती कटु तिक्ता सरा कफ समीरजित अत्युष्णा वामनी तीक्ष्णा वन्नी बुद्धी मती प्रदा असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. ती स्वतः उष्ण आहे. वन्नी म्हणजे अग्नी चांगला करते, बुद्धी चांगली करते, मती चांगली करते आणि मतीप्रद अशी ती आहे. तर अशा वनस्पतीचे गुण सांगितले. थंड वनस्पती ब्राह्मीसारख्या ह्यासुद्धा मेद्य काम करत असतात.
पण गरम गोष्टी ज्या आहेत त्या जाड माणसांना, स्थूल माणसांना खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडतात. जी मुलं खूप गबदूल आणि जाड आहेत किंवा मधुमेही आई वडील आहेत आणि त्यांची मुलं आहेत, तर ज्योतिषमती आम्ही सुवर्णप्राशनासाठी वापरतो. हा विषय खूप मोठा आहे खरं म्हणजे. 52 मिनिटाच्या काळामध्ये ह्याला समाविष्ट करून घेणे खूप अवघड आहे. परंतु आयुर्वेदात काय गोष्टी आहेत हे समजायला तरी पाहिजे लोकांना, म्हणून हा सगळा प्रपंच आहे. तर हे जर तुम्ही लक्षात घेऊन औषधाची योजना करायला लागला तर त्याचा फायदा खूप होतो. तर IQ हा जो आहे तो या सुवर्णप्राशनाने वाढत असतो. IQ वाढण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. या आता कोडी सोडवणं आहे, वाचन करणं आहे, त्याच्यानंतर तुम्ही सुवर्णप्राशन करणं आहे, पंचकर्म करणं आहे, स्पेशली शिरोधारा करणं आहे, शिरोलेप करणं आहे, बस्ती करणं आहे, किंवा त्याच्याबरोबरीनं तुम्ही मेडिटेशन जर करत असाल तर त्याचा उपयोग जो आहे तो तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. विद्धकर्म आहे, कर्णपूर्ण आहे, नस्य आहे, गंडूळ धारण आहे, चेहऱ्या लावायच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा खूप उपयोगी पडतात. उपवास करणं ह्याच्यामुळे सुद्धा तुमची बुद्धी तल्लक होते. एकादशी जर का उपवास जर तुम्ही केला तर बुद्धिसुरती एकाग्रतेला चालना होते, ऑटोफेजी होते, तुमच्या शरीरात मोठे मोठे आजारसुद्धा होत नाहीत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे सद्गुरू कृपा. आता कुठं तो इंद्राचा ऐरावत आणि त्याच्यामुळं आपण गाढव उभं करून ठेवल्यासारखं झालेलं आहे. सद्गुरू कृपाने IQ वाढण्याचे बरेच प्रकार जे आहेत ते आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपण बघतो. डोक्यावरती हात ठेवला आणि त्याला ज्ञान झालं. उपमन्यूच्या गोष्टीपासून कितीतरी आपण बघतो या. आणि त्याच्यावर मी कोडी सोडवणं तुम्हाला सांगतोय. तर ह्या दोन्ही गोष्टी टोका आहेत आणि ज्याला जे आवडेल त्यांनी करावं. प्रत्येकजण श्रद्धाळू असेल असं काही नाही आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी सांगणं हे आमचं काम आहे. मंत्रोच्चार करणं आणि गायत्रीसारखा मंत्र किंवा प्रज्ञावर्धन स्तोत्र वगैरे जे आहे ना ह्याचा खूप उपयोग होत असतो. जो करतो त्याला त्याचा परिणाम दिसत असतो. श्रद्धेने केलं तर आणखी लवकर फळं मिळत असतात. तर हा भाग जो आहे तो लक्षात घेत असताना आपल्याला मनामध्ये एक असं लक्षात यायला पाहिजे की आयुर्वेदिक औषध आहेत म्हणजे त्यांना साईड इफेक्टच नसतात असं काही नसतं. थोडेफार असू शकतात पण लाईफ थ्रेटनिंग ते असत नाहीत, लिथल असत नाहीत. तर तुमचा मध जो आहे तो खराब असेल, तूप खराब असेल तर त्याचा परिणाम त्या मुलाला तोंड येणं अशा पद्धतीने होऊ शकतो. 1 वर्षाच्या आतलं मूल असेल तर मधाचा त्रास त्याला कदाचित होण्याची शक्यता असते. वेखंड जास्ती उगाळलं गेलं तर मळमळ, उलट्या होणं हे होऊ शकतं. आधीच त्याचं ओकरं बाळसं असेल आणि त्यात वेखंड वैद्याने जास्ती दिलं तर त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून 4 पाणी एक केस पेपर पहिल्यांदा आम्ही वैद्य लोक भरत असतो. आपल्या परंपरेत ते असतं. आणि मुलाचं पूर्ण इव्हॅल्युएशन झाल्यानंतर आई वडील वगैरे कसे आहे ते बघितल्यानंतर मग ते औषध दिलं जात असतं. तर हा प्रकार होऊ शकतो. जटामसीसारखी वनस्पती तुम्ही वापरलेली आहे तर ती पोटात गेल्यानंतर झोप जी आहे ती जास्त येण्याची शक्यता मुलांना असू शकते. शंखपुष्पीचा परिणाम फारसा वाईट येतो असं होत नाही. ज्योतिषमती ही उष्ण आणि वेखंड जे आहे ते सुद्धा उष्ण असल्याकारणे त्याचा परिणाम जो आहे ना तो असा येण्याची शक्यता असते. तर हे सगळं होत असताना आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की ह्याच्यात तूप घातलेलं आहे, मध घातलेलं आहे, हे कशासाठी घालून ठेवलेलं आहे. तर त्याला संस्कारांवरती असा एक परिणाम जो आहे ना तो तुपाचा सांगितलेला आहे. आणि त्याच्यात जे ब्युटारिक ॲसिड नावाचं ॲसिड आहे ते आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आतडी चांगली करतं. मेंदू रिपेअर होणं आणि मज्जातंतू जी आहे त्याची झिल्ली जी आहे ती चांगल्या पद्धतीने बनवण्याचं सामर्थ्य जे आहे ना ते त्याच्यामध्ये आहे. ओमेगा 3 नावाचा जो भाग आहे तो या तुपामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळतो आणि त्याचा आपल्या शरीराला उपयोग होत असतो. समानाने समानाची वृद्धी होते. तसं मस्तिष्क हा स्नेह आहे आणि तूप हे सुद्धा स्नेह आहे. त्यामुळे शस्तम धृती श्रुती मेदाग्नी बलायू शुक्र चक्षुषाम असे त्याचे गुण येतात. त्या मुलांचे नंबर वगैरे जे आहेत ना ते सुद्धा स्वर्णप्राशनाने आपल्याला कमी करता येत असतात. त्याच्यावरती लोहभस्म, सहस्रपुटी अभ्रकभस्म आणि त्रिफळा आणि भृंगराज जर गेलं तर मग नंबर जे आहेत ते सुद्धा मुलांचे कमी येत असतात. पालेभाज्या खाऊन ज्यांचे नंबर गेलेले नाहीत त्या पालेभाज्या या आयुर्वेदाने अचक्षु सांगितलेल्या आहेत त्या बंद करून ह्या गोष्टी जर केल्या तर गृहिणी सुधारते, आतली पित्तधरा कला सुधारते, मज्जाधातू सुधारतो आणि तोच डोळ्याचं टिश्यू आणि ब्रेनचं टिश्यू करत असतो. तर हे लक्षात घेऊन आपण या विषयाकडे बघणं खूप महत्त्वाचं आहे. सेरेब्रोसाइड नावाची याच्यातली एक घटक द्रव्याची कल्पना आहे तुपातली. ते मेंदूची अस्तर जी आहेत ना की मेनिंजेस त्यांना खूप उत्तम पद्धतीने बळ देत असतात. तर ब्रेन रिपेअर हा भाग म्हाताऱ्या लोकांना उपयोग पडतो. 3 वर्षापर्यंत मेंदू तुमचा न्यूरोप्लास्टिक असतो आणि त्यात भरपूर बदल तुम्हाला करता येतात. तर लोक तुम्ही कमीत कमी 3 वर्षापर्यंत तुमच्या मुलामुलींना जवळच्या वैद्यांच्याकडनं सुवर्णप्राशन हे द्यायलाच पाहिजे आहे. तर त्यांची इंटलेक्च्युअल लेवल, त्यांची करिअर ह्याच्यातला बराचसा भाग तुमचा जो आहे ना तो आपोआप सुसह्य होणार आहे तुम्हाला आणि ते मूल जे आहे ते चांगल्या पद्धतीने त्याची करिअर करणार आहे. आजारपणही येत नाही आहे, मनही तल्लख राहतं आहे, शांतताही आहे मुलाच्याकडून. प्रश्न विचारून ते भंडावून सोडतं आहे पण तुम्हाला त्याची मजा येते आणि त्याचं करिअर बनतं आहे. ह्याच्या एवढं दुसरं सुख आई वडिलांना कोणतं नाही. तर घरी आजी आजोबा असतील आणि आईवडील असतील आणि त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतील, ते वेगवेगळ््या पद्धतीने सोशल मीडियावरनं माहिती घेत असेल तर ते स्पंजसारखं सगळ्या गोष्टी सोकून घ्यायला सुरुवात करतं आणि ते श्रुतीधर होतं. हे कुठंतरी तुम्ही लक्षात घ्या.
तर सुवर्ण भस्म, जटामसी, ब्राह्मी, वेखंड आणि त्याच्याबरोबरती शंखपुष्पेसारखे पदार्थ जे आहेत ना, आणि खूप मोठ्या याद्या आहेत की ज्या वेगवेगळ्या आजारासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतो. तशा मुलांना जर दिल्या तर सुवर्ण प्राशनाने मिरॅकल्स घडू शकतात. हे कुठेतरी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. फारच छान. जमदग्नी सर नकळत समाजाचे कान पिळत आहेत आणि योग्य रस्त्यावर आपल्याला आणत आहेत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. सरांसोबत चर्चा आपली अशीच सुरू राहणार आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आपल्यासोबत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य आहेत जमदग्नी सर आज आपल्यासोबत आहेत. आणि सुवर्ण प्राशन याविषयीचे समज, गैरसमज आणि आयुर्वेदीय दृष्टिकोन काय आहे ते आपण समजून घेतोय. सर, आम्ही आयुर्वेद म्हटलं की थोडं संशोधनाकडे पण बघतो, तर या सुवर्ण प्राशनाविषयी काही नवीन संशोधन चालू आहे का, त्याविषयी देखील आम्हाला. बरोबर आहे. कसं आहे, आत्ता आपण तुपाचे वगैरे जे गुणधर्म बघितले, मधाचे वगैरे बघितले ना, तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की तुपाबरोबर आणि मधावरती जेव्हा हे नॅनो पार्टिकल जेव्हा जात असतात ना, त्यावेळेला ते अँटीऑक्सिडंट त्यातले जे पदार्थ आहेत ते फ्री रॅडिकलना नष्ट करतात आणि मुलांची बरीचशी आजारपणं त्यांनी कमी होतात. वृद्धापकाळामध्ये जेव्हा शरीर पडत असतं, स्टेम सेल जे काम करत नसतात आणि रसधातू यापनाचं काम कमी करायला लागतो, अशा वेळेला ते अँटीऑक्सिडंट शरीरात मोठे मोठे आजार उत्पन्न करू शकतात, कॅन्सरसारखे. तर त्यावेळेला तुम्हाला उपवासाचा जसा परिणाम येतो किंवा प्राणायामाचा येतो, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती चांगल्या पद्धतीने आपल्याला याचा परिणाम येतो सुवर्णप्राशनाचा. एस्पेशली घृतयुक्त सुवर्णप्राशन जे आहे ते त्याच्यासाठी खूप उपयोगी पडतं. WBC काउंट जो आहे तो यांनी हळूहळू वाढायला लागतो आणि पांढऱ्या पेशी तयार झाल्याची व्याधी प्रतिकार शक्ती जी आहे ती वाढायला लागते. त्यामुळं टॉन्सिलचं आरोग्य सुधारतं, ॲडिनॉइडचं सुधारतं, यकृत लिहांचं सुधारतं, शरीरातला मेद जो आहे तो चांगल्या पद्धतीचा तयार व्हायला लागतो, हाडांचा मगज जो आहे तो चांगल्या पद्धतीने भरायला लागतो आणि त्याचा परिणाम म्हणून व्याधी क्षमता जे आहे ते वाढायला लागतं आणि माणूस सहसा आजारीच पडत नाही असं व्हायला लागतं. सांधे जे आहेत ते बलवान व्हायला लागतात मुलांचे, तरुण लोकांचे आणि म्हातारे लोकांचे सुद्धा. तर हा एक महत्त्वाचा फायदा जो आहे तो तूप आणि मधाच्या कॉम्बिनेशनने आणि एस्पेशली नुसत्या तुपाने सुद्धा तो परिणाम येऊ शकतो. झोप उत्तम लागायला लागते मुलांना आणि त्यांची किरकिर कमी होते, रात्रीसारखं उठणं, दूध पिणं हे कमी होतं. डोकं जर बघितलं तर त्यांचं ओलं झालेलं असतं आणि उशी ओली झालेली असते, कॅल्शियम कमी पडत असतं त्या मुलांना. तर हे कॅल्शियमसुद्धा ह्या अन्नामध्ये औषधामध्ये आपल्याला घालता येतं. एस्पेशली मौक्तिक आणि कुक्कुटांड त्वक भस्म जर घातलं गेलं तर त्या मुलाला ते सुवर्णप्राशन उत्तम पद्धतीने लागू पडतं आणि रात्रीची त्याची जी झोप मोड आहे ती सुद्धा कमी होते आणि आईवडिलांची झोपसुद्धा त्यामुळं चांगली व्हायला लागते. ह्याच्यावरून चांगलं कोलेस्ट्रॉल जे आहे ना त्यांनी वाढतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी केलं जातं. असा परिणामसुद्धा सुवर्णप्राशनाचा येतो आणि रौप्य भस्म आणि ताम्रभस्मयुक्त औषधं जर वापरली गेली तर तो आणखी चांगला येतो असं लक्षात येतं. आता गुड आणि बॅड ही भाषा जी आहे ती आधुनिक शास्त्राची आहे. कोणतंही द्रव्य जे आहे ते औषध आहे अशा पद्धतीने शरीर बघत असतं आणि त्याला समयोग वहितो नावाचा भाग असतो. तर आत्ताचं रिसर्च कोलेस्ट्रॉलचं आणि ट्रायग्लिसराईडचं असं सांगतं की ह्या गोष्टी व्हेसल इंजुरीसाठी म्हणजे रक्तवाहिन्यांच्या विकृतीसाठी, जखमांसाठी उपयोगी पडतं कोलेस्ट्रॉल हे. कारण नुसतंच कोलेस्ट्रॉल कमी करायचं आणि 100पैकी 40 लोकांना मधुमेह प्राप्त करून द्यायचा हेही योग्य नाही. या यकृतार्थ येणारा परिणाम आयुर्वेदिक पद्धतीने सोडवता येत असतो. ह्याच्याबरोबर ब्रेनचं आरोग्य जे आहे आणि ॲट्रॉपी जी आहे ती विगरच व्हायची नसेल तर तुम्ही कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या न घेता आयुर्वेदाची कास धरणं हे खूप गरजेचं आहे. तर हा भाग जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो लक्षात घेऊन या विषयाकडे बघणं गरजेचं आहे. इथं दुसरा एक भाग असं सांगता येईल की 5 ते 10 नॅनोमीटर एवढा लहान साईज जो असतो, पार्टिकल साईज, तो सुवर्णभस्माचा असतो. त्यामुळे ते रक्तातून आत जाऊन काम करणं आणि सेलमध्ये जाणं हे उत्तम पद्धतीने होतं आणि त्याला बायो अवेलेबिलिटी म्हणतात. आणि तो भाग लक्षात जर घेतला तर त्याचा परिणाम आपल्याला जो आहे तो उत्तम पद्धतीने येतो आणि शरीरामध्ये इम्युनोमॉड्युलिटी जी आहे ना ती याच्यामुळे मिळत असते आणि इम्युनो सिस्टीम चांगली काम करायला लागते. IgG आणि IgA हे जे प्रोटीन्स आहेत किंवा अँटीबॉडी जे आहेत ना ते उत्तम पद्धतीने तयार होतात मुलांच्या बाबतीत, असं सुद्धा नवीन संशोधनात सिद्ध झालेलं आहे. आता ह्याच्यावर काही वनस्पती मी इथं आणलेल्या आहेत की ज्या तुम्हाला सुवर्णप्राशनासाठी उपयोगी पडतील, तर त्या आपण जरासा बघायला सुरुवात करूया.
इथं हे ज्योतिष्मतीचं बी तुम्हाला सगळ्यांना दिसेल. तर हे बी जे आहे ते अतिशय उष्ण आहे. याचं तेल बुद्धिवर्धक तेल असंच लक्षात घ्यायला पाहिजे. पिवळ्या रंगाचं तेल येतं. 1 ते 2 थेंब सगळ्यांना हे वापरता येईल. या ड्रॉपमध्ये सुद्धा तुम्हाला सुवर्णप्राशनमध्ये घालता येतं. ज्योतिष्मतीचे किंवा कोणत्याही वनस्पतीचा अर्क वापरला तुम्ही अल्कोहोल किंवा पाण्यातला तर सुवर्णप्राशन हे जास्ती प्रभावी होतं नॅनो पार्टिकल्सही. दुसरं एक इथं घटकद्रव्य आणलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना मी हा दाखवतो, तो म्हणजे जटामासी. तर हा जटामासी नावाचा जो भाग आहे तो जर तुम्ही लक्षात घेतला तर हा चहाच्या पत्तीप्रमाणे तयार होतो. जरासा आंबवल्याची प्रक्रिया जशी चहाच्या पत्तीवरची करायला लागते तशी याच्यावरची करायला लागते आणि मग त्याच्यात सुगंधी द्रव्य तयार होतं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. ज्योतिष्मती कटुतिक्ता सराकप समिरजित अत्युष्णा वामनी तीक्ष्णा वन्नी बुद्धिमतीप्रदा. हा जसा मगाशी तुम्ही श्लोक ऐकला ज्योतिष्मतीचा तसा ही मावसी जी आहे ती मावसी तिक्ता कषायाचं मेधा कांती बलप्रदा असं म्हटलेलं आहे. तिचा मेधा हा शब्द आलेला आहे. स्वादी हिमा त्रिदोषास्त्र विसर्पदाह कुष्ठनूत असे जे गुण आहेत. तर ही सुवर्णप्राशनामध्ये घालायलाच हवी अशी वनस्पती आहे. तिसरं एक जे प्रकरण आहे ते तुम्हाला दाखवतो. कोरडी द्रव्य आहे ती सगळी पण महत्त्वाची आहेत. तर हे वेखंड आहे आणि या वेखंडाचा अप्रतिम फायदा होतो. मिरगीचे झटके येणं, सेरिब्रल पाल्सीची मुलं, ऑटिझमची मुलं, ज्यांच्या लक्षात राहत नाही अशी मुलं, वाचलेलं आहे आणि ते लगेच विसरून गेलेलं आहे अशी मुलं, या सगळ्यांना वेखंड जे आहे ते वापरायलाच पाहिजे. ज्यांना अंथरुणात शू होते, दात करकर खातात मुलं, त्या सगळ्यासाठी सुवर्णप्राशनामध्ये हे प्रकरण जे आहे ते करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर मी तुम्हाला मगाशी सांगितलेला पिंपळाचा जो वृक्ष आहे त्याचं एक फांदी इथं मी आणलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल ही वनस्पती, परंतु ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर ह्याच्या पानावरती जेवण केलं रविवारच्या वेळेला तूप साखर, तूप आणि वरण आणि भात असं जर तुम्ही घेतलं आणि त्यावर या वनस्पतीचे चूर्ण घातलं तर त्याचा अप्रतिम फायदा होतो. निरंतर हे करत राहिलं तरी चालतं. मोठ्या लोकांनी केलं तर रुमाल विसरणं, मोबाईल विसरणं, कंगवा विसरणं, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यावर कशासाठी आलो हे न समजणं, हे कन्फ्युजन आणि बावळटपणा जो आहे ना याला ब्रेन फॉग असं म्हटलं जातं हल्ली, त्याने उत्तम पद्धतीने कमी येत असतं. ह्याच्याबरोबर आणखी एक महत्त्वाचं द्रव्य इथं आहे आणि ती म्हणजे ही अमरवेली नावाची वनस्पती. या अमरवेलीचा रस जो आहे तो किंवा अर्क हा 1 ते 3 थेंब एवढ्या प्रमाणात जर मुलांना जर दिला गेला, एस्पेशली 3 वर्षाच्या आतल्या मुलांना, तर ऑटिस्टिक बेबीसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. स्पेक्ट्रम कसा आहे ह्याच्यावरती ते लक्षात होतं आणि 4 पैकी 1 मुलगी असते ती ऑटिस्टिक असते, त्या मुलींना ह्याचा जास्त उपयोग होतो असं अनुभवातून लक्षात आलेलं आहे. ह्याच्याबरोबरीने एक शेवटचं द्रव्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि ते म्हणजे ब्राह्मी, तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली. तर ही महाराष्ट्रीयन लोकांची ब्राह्मी आहे. ह्याचा रस जो आहे तो तुम्ही वापरणं गरजेचं आहे. नीरब्राह्मी नावाचं प्रकरण जे आहे ते दक्षिण भारतात वापरलं जातं. त्यांचं सारस्वत तुम्ही घेऊ नका, कारण नीरब्राह्मी ही वेगळी वनस्पती आहे आणि आपण वापरतो ही ब्राह्मी जी आहे ती खरी ब्राह्मी आहे, महाराष्ट्रीयन लोक जो वापरतो. तर ह्याचं सारस्वतारिष्ट जे आहे ते तुम्ही घेत चला आणि महाराष्ट्रातल्या कंपन्यांचं किंवा वैद्यांचं तुम्ही घेतलं तर जास्त उपयोगी पडेल. ह्याच्याबरोबर नारळाचं पान इथं आणलेलं आहे. नारळ खोबरं जे आहे ते आपण आणि कुष्मांडावले हे जर पोटात घेतला गेला ना तर बुद्धिस्मृती एकाग्रता वाढते, ब्लड प्रेशर मोठ्या लोकांचं उत्तम पद्धतीने कमी येतं आणि त्याच्यावरून ह्याचं तेल जे आहे ते शरीरामध्ये आतड्यांना खूप चांगल्या पद्धतीने वंगणाचा भाग उत्पन्न करून देतं. प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक्सचा परिणाम जो आहे तो नारळाच्या वड्यांच्यामध्ये खूप जबरदस्त आढळतो. त्याच्यानंतर जर 2 चमचे ताक जरी घेतलं तर आम्लपित्तही कमी होतं आणि पोटांच्या तक्रारी कमी येतात. तर हे प्रकरण जे आहे ते सगळं सुवर्णप्राशनाच्या हिशोबाने महत्त्वाचं आहे. तरी जवळच्या वैद्याचा सल्ला तुम्ही घ्या आणि तुमची तब्येत, तुमच्या मुलांची तब्येत शारीरिक आणि मानसिक ही सुधारून घ्या. धन्यवाद सर. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, हॅलो डॉक्टरचा जो आमचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप आम्ही आभारी आहोत आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं प्रेमाला मर्यादा नाही. यासाठी एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.